डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। जागर स्त्री शक्तीचा मंगळागौर 2025 कार्यक्रमाचा अहवाल। सखी संस्थेने श्रावण मासानिमित्त आयोजित केलेल्या जागर स्त्री शक्तीचा या मंगळागौर कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शनिवार 2 ऑगस्ट 2025 रोजी उल्हासनगरमधील शहीद अरुणकुमार वैद्य सभागृह टाउन हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन मनसेच्या सरचिटणीस सौ. शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला बचत गट विभाग प्रमुख श्रीमती संजीवनी मॅडम व त्यांचे सहकारी तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले। कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये: मनमोहक म्युझिक सिस्टीम आणि विद्युत रोषणाई, महिलांसाठी अप्रतिम सेल्फी पॉइंट। कार्यक्रमादरम्यान सखी संस्थेच्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू सौ. शालिनीताई ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात आल्या। या वस्तू सौ. शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे यांनाही पाठवण्यात आल्या। बचत गटातील महिलांच्या कामाची माहिती श्री राजसाहेब ठाकरे यांना देण्यात आली। तसेच श्री बाळा नांदगावकर साहेब आणि सौ. योगिता वहिनी राजूदादा पाटील यांनाही भेटवस्तू देण्यात आल्या। श्री राजसाहेब ठाकरे, सौ. शर्मिला ठाकरे आणि इतर मान्यवरांनी सखी सामाजिक महिला संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा सिमरन लालजीवनी, सीमा गवस, श्वेताली पराडकर, सौ. कामिनी अहिरे, कुमारी दीप्ती छाबरिया आणि सचिन कदम यांनी विशेष परिश्रम घेतले। सखी सामाजिक महिला संस्था दरवर्षी मंगळागौर कार्यक्रम साजरा करते। ह्याही वर्षी मंगळागौर कार्यक्रम उत्साहामध्ये आम्ही साजरा केला। काही कारणास्तव वहिनी कार्यक्रमाला येऊ नाही शकल्या, तर वरणी गेल्या वर्षी वहिनीने आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला ट्रॉफी देण्यापेक्षा महिलांनी जे प्रोडक्ट्स बनवलेत ते प्रोडक्ट्स आम्हाला द्या, त्याचं आम्ही मार्केटिंग करू आणि महिलांना रोजगार निर्मिती होईल। त्या अनुषंगाने आम्ही जे ह्या वर्षी मान्यवरांना एक गिफ्ट वाउचर सारखं बनवलेलं होतं, ते गिफ्टचं पूर्ण बकेट आज आम्ही सन्माननीय वहिनीने आम्हाला बोलवलेलं होतं आणि ते आम्ही आज वहिनींना सगळ्यांच्या हस्ते दिलेलं आहे। आज आम्ही सखी सामाजिक महिला संस्थाकडून शिवतीर्थ इथे आलेलो आहे। माननीय राजेसाहेब ठाकरे यांच्या घरी आलो होतो। तर जे काही सखीने महिलांसाठी केलेलं आहे, म्हणजेच मंगळागौरचा जो पण कार्यक्रम केला होता आणि त्यामध्ये खूप महिलांनी सहभाग घेतला होता आणि घरगुती त्यांनी जे जे काही केलेले होते, तर आज भेट म्हणून आम्ही त्यांच्याकडे देण्यासाठी आलो होतो। तर त्यांनी आम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत। धन्यवाद। नमस्कार, मी सखी सामाजिक महिला संस्थाची अध्यक्ष सिमरन, मराठा विभाग 32 उल्हासनगर 4 मधून बोलते। आज मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शर्मिला मॅडमकडे भेट द्यायला आलेली होती। सखी महिला बचत गटाने सखी सामाजिक संस्थेतर्फे मंगळागौर आयोजित केले होते, पण दरवर्षी शर्मिला मॅडम येतात। यावेळी काही कारणाने आले नव्हते, तर आम्ही जे वस्तू जे महिलांनी बनवलेले होते ते वस्तू आम्ही त्यांना आज भेट दिली आहे आणि मॅडमने आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिली आहे। सखी सामाजिक महिला संस्थेची महिला सिमरन सुरेंद्र लाजवानी, कामिनी अहिरे,
श्वेताली पराडकर आणि दीप्ती छाबरिया आणि सीमा गवस आणि सचिन कदम हे सगळे शर्मिला मॅडमच्याकडे भेटीला आज सखी सामाजिक संस्थातर्फे आले होते. बचत गटाच्या वस्तूंची पूर्ण माहिती आम्ही आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनाही दिली. राजसाहेब ठाकरेंनी सगळी माहिती घेतली. त्यांनाही खूप आनंद झाला की महिला म्हणजे सगळ्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. तसंच आम्ही राजूदादांच्या घरी येऊन राजूदादांच्या ज्या धर्मपत्नी आहेत योगिता वहिनी त्यांनाही भेटवस्तू दिली. त्यांनी सगळं खूप हौशीने सगळ्या वस्तू एक एक बघितल्या आणि येणाऱ्या सणासुदीला महिला बचत गटांना मी त्या वस्तूंची ऑर्डर देईल असंही त्यांना आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. आम्ही सर्व मान्यवरांचे सखी सामाजिक महिला संस्थेतर्फे आभार व्यक्त करतो.